नमस्कार मित्रांनो, ब्रिलियंट अकॅडमी आपल्या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत फ्रॅक्शन कन्वर्ट इंटू डेसिमल, म्हणजे अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. ओके, तर 6/10. 6/10ला आपण दशांश अपूर्णांकात लिहिताना 0.6 लिहितो. तर का असं? तर जे छेदस्थानी आहे डिनोमिनेटरला 10 आहे. 10वर किती झिरो आहे एवढं लक्षात ठेवायचं. फक्त 10वर झिरो एकच आहे. 10 मीन्स जो पॉईंट आहे दशांश अपूर्णांक जे चिन्ह आहे त्याच्यानंतर उजव्या साईडला एकच अंक आला पाहिजे. ओके, म्हणून आपण 6 लिहिला, बट मग पॉईंट या साईडला 0. काय वाचायला 0.6. 9/10चा 0.9 कसा आला? हा 0 म्हणजे दशांश चिन्हानंतर एक संख्या, मग ती एक संख्या म्हणजे ही. ओके, तर 4/10चा 0.4. आता 7/100 आहे, तेव्हा 100ला किती झिरो आहे? 1 2. मग जो पॉईंट आहे दशांश अपूर्णांकाचं जे चिन्ह आहे त्याच्यानंतर दोन संख्या पाहिजे. बट आता आपल्याला तर न्यूमरेटर म्हणजे अंशामध्ये एकच संख्या दिसते, मग त्याच्या आधी आपण झिरो लावून असे 1 आणि 2 असे दोन अंक बनवलेले. ओके, नेक्स्ट आता इथं ऑलरेडी 25/100 आहे, म्हणजे 25 ऑलरेडी 2 डिजिट नंबर आहे. 100वर 2 झिरो आहे, म्हणजे आपण पॉईंटच्या नंतर 2 नंबर किंवा 2 अंक पाहिजे. मग न्यूमरेटरमध्ये असलेला 25 ऑलरेडी 2 डिजिट आहे, त्याच्यामुळे हा पॉईंटच्या नंतर आपण डायरेक्टली 25 लिहिला, म्हणजे 0.25. आता नेक्स्ट आहे 368/100. आता वर आहे 3 अंकी संख्या, तर खाली आहे 100 म्हणजे शेवटचे 2 झिरो. मग आता आपल्याला पॉईंट नंतर 2 संख्या आल्या पाहिजे. मग आता ही आपल्याला टोटल संख्या आपण इथं लिहिल्यानंतर शेवटी 2 संख्या सोडून आपण पॉईंट दिलेला आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं? ओके, तर तुम्हाला समजलं असेल तर आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा.